तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे. या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुवटा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. तुकोबराय या असणाऱ्या अभंगात संतांच्या कार्याचा असणारा परिचय देतात. परिचय प्रत्येकाच्या कार्याचा परिचय वेगळा असतो. आजही असणारी ही सूर्य आणि ही चंद्र यांच्या कार्याचा जर काय परिचय असेल तर आपल्याला 8 दिवस मंत्रमुग्ध करतील. काल जी चाल गायली आज ती गायली नाही, बरोबर आहे ना? काय नाही जेवायला काय होतं चौदार, जेवायला काय होतं? आज जी गायली ती उद्या गाणार नाही, मला आत्मविश्वास आहे. मी म्हणायला येळीला आहे बरं का, पण प्रत्येक कार्यक्रमात माझा असणारं फक्त मी शरीराने तिकडे, गुरुजी मनाने अंतरवाली ते 8 दिवस. विठाला विठाला म्हणून प्रत्येकाच्या कार्याचा जो परिचय असतो तो वेगळा असतो. आजही एखादा माणूस असा असेल या धर्ममंडपात बसले का त्याच्या जीवनात त्यांनी आतापर्यंत 1000 कुटुंब सांभाळले असं. किती? 1000 कुटुंब. असा एखादा माणूस असेल का तो 1000 कुटुंब सांभाळीत असेल. आजपर्यंत असा एखादा माणूस असेल का त्यांनी 500 लग्न जोडाजोडी केली असेल. कळलं ना थोडं? किती?
माग आवाज येत नाही का? बाळा आवाज वाढ. हां छान सिस्टीम आहे, पण आता हे थोडं फार कमी जास्त होईल. खरं तर तुमचा अंतरवालीवाली हां तुमचा मंडपाचा अंदाजच चुकलेला आहे. हे पहा आमचे भक्तगण मंडपाच्या बाहेर आहे. हां आता असू द्या. आवाज येतो देवघराकडं. हां माग रोडवर बसलेला आवाज येतो का? येत असले तर वर हात करा. येतो 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 येतो. येतो. तिकडे जीव राहिले काही हे लई पाठवू नको बरं का. हे बाहेर विठाला मी सांगत होता असं एक माणूस असन आज ह्या पब्लिक मध्ये बसलेला का त्यांनी आवाज कमी कर आजपर्यंत 500 लग्नाची जुळजुळी केली असेल. एखाद्याचा हातखंड असतो वय चोपदा. हां आणि असा एखादा माणूस असन का त्यांनी आतापर्यंत 200-300 विठाला प्रत्येक व्यक्तीचा कार्याचा जो काय असणारा परिचय असतो तो वेगळा असतो. आजही ज्ञानोबरायांच्या कार्याचा जर परिचय काय असेल तर ज्ञानाचा 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 जनाबाई वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचे सागर आहे. ज्ञानाची सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानोबराय करता मी काय करू मरुनिया जावे मरुनिया जावे मरुनिया जावे मरुनिया मरुनिया मरुनिया
ब्रह्मरस कसा ब्रह्मरस कसा ब्रह्मरस कसा तर ब्रह्मरस असा. तुम्ही काही जेवण आता राहिलेले. आता हा मला नाद आहे बरं का मला हा नाद आहे. आणि माणसाला काहीतरी नाद असावा, काही नसावं. माणसाला काही नाद असावा. माझं पुढं वाक्य जर पटलं तर टाळी वाजवा. हां, भाकरी आहे ना शिल्लक, नाही तर मग जेवून जा. असा नाद असावा, असा नाद असावा. जो आपल्याला नाद असन त्या नादापायी आपल्या लेकरा बाळाला कोणाच तरी आशीर्वाद मिळावा, असा नाद असावा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाची सागरी, ज्ञानाचा 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 सागर. किती ज्ञान. ज्ञानेश्वरीत एक शब्द आहे पहा. पारायण चालू आहे, आनंदाची गोष्ट चालू आहे. पारायण किती जण बसले पारायणाला? अरे वा वा, टाळी वाजून स्वागत. हां, छान. हां, बास. आता तुमच्या गावाला 5-50 वर्ष कमतरता नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ पुढती पुढती पुढती, या ग्रंथ पुण्य. हां, पुढं काय गणेश महाराज? हां, सर्व, हां, सर्वभूती. हां, बास. सगळ्यांना आता सुखी व्हावं असं वाटत असतं. आता अंतरवालीला सुख मिळणं ह्या सप्तामुळं नाही, तुमच्या लेकरा बाळाला नातो परतोंडाला पाहुण्या रावळ्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार. भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सुमुखे आपण सांगितो सुमुखे आपण सांगितो सांगितो श्री विष्णू. भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी. किती पारायणाला बसलेले? 75. आणि पोहे खालीवर किती राहते? तेवढेच ना. हां, मग गुरुजीच्या प्रमाणाचा अगदी उपयोग झाल्याशिवाय राहणार. भगवंत परमात्मा ज्ञानोबराय सगळ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. म्हणून अशा एका ज्ञानेश्वरी एक ओवी पहा बरं का. एक ओवी. तुझं लग्न झालं? होईल नाही, आता विचारलं दादा मी आता वेगळं काय बोलत नाही बरं का. तुमचं, तुमच्या मुलाचं नाही. तुमचं मुलाचं झालं लग्न? हां, तुमचं झालं. मग ऐका ना, मुलं किती आहे? 2 आहे का? दोन्ही पोराची लग्न झाली. हां, म्हणजे यांच्या लग्नात भांडी कुंडी आली, म्हणजे तुमच्याकडं तुमच्या लग्नाचा एक चमचा आला, बरोबर आहे ना. तुमच्या 2 मुलाची लग्न झाली, त्याची 2 चमचे आली, म्हणजे तुमच्या घरात किती चमचे आहे? तुमचा एकच फिरवतो काय अजून? बरं का. आता हे तुमच्याकडेच 2-3 आहे असं नाही. आजही आमच्या येळेश्वर संस्थानावर पोहांना 7-8 चमचे आहेच. तुम्ही आजही तुम्ही भगवानगडावर जा, तिथं 10-20 चमचे. तुम्ही कोणत्या कार्याचा, आळंदीला जा ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या संस्थांवर, तिथं 10-20 चमचे आहेत बरं का. ज्ञानोबराय सांगतो तो चमचा, ज्ञानोबराय त्याला काय म्हणतात? दरवी. ती दरवी, तो चमचा, ती पळी चौकडं फिरती. वैकुंठवासी गुरुवरी भीमसेन बाबा सांगायचे, तो चमचा ती पळी चौकड फिरती. वांग केली का तिकडं फिरती, पिठलं केलं का तिकडं फिरती, ढक्को केलं का तिकडं फिरती, आमटी केलं का तिकडं फिरती. हां, जर रस केला, तो आणायला चालला काय रस? मला वाटतं रस आणायला चालला. छान. आता माझा स्वभाव आहे, हां, गोड आहे, छान आहे. हां, ह्या बा, या धर्ममंडपात लक्ष ठेवा, तुम्ही जी जी इच्छा करताल ना, आज वर्षापर्यंत तुमची ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार. फक्त या धर्ममंडपातला आनंद सगळ्यांनी सांभाळायचा बरं का. महिला मंडळ,
हां, सगळ्यांनी आनंद सांभाळायचा. घरी थांबायचंच नाही. मंडपात कार्यक्रम चालेल, घरी थांबला का साप निघलाच. विठाला त्या परीने बरं का महिला मंडळ. मी आल्याच्या नंतर पाहिलं 2-3 वयोवृद्ध माणसं पत्रवाळ्या उचलीत होती. असं झालं नाही पाहिजे. सगळ्या तरुण पोरांनी, सगळ्या महिला मंडळींनी बरं का मंडपातली सेवा करायची. जी जी आपल्याला सेवा करायची. अरे आपण सेवा करू इथं नवल नव्हे. आमचा पांडुरंग सुद्धा 8 दिवसात 1 दिवस सेवा केल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून मी सांगत होतो प्रत्येक माणसाचा परिचय हा वेगळा असतो. ज्ञानोबरायांचा काय परिचय तर सांगितलं, ज्ञानाचा सागर किती ज्ञान. ज्ञानी यांचा शिरोमणी जो का वंद्य पूज्य स्थानी ज्ञानी यांचा शिरोमणी, जो का वंद्य पूज्य स्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोपमा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोपमा. साधकांचा माय बाप दर्शने हरी राम. सर्वांचे सुख रूप ज्ञानोपमा. हो ज्ञानी यांचा शिरोमणी जो का वंद्य पूज्य स्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोपमा. सालविली जाडविंती हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोपमा. साधकांचा दरुशने सर्वभूती सुखरूप. ज्ञानोबरांच्या कार्याचा परिचय बस. ज्ञानाची सागर. प्रत्येक माणसाचा परिचय हा त्यांच्या कार्यातून असतो. आजही ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या कार्याचा जर काय परिचय संतबाई सोनी पाण्यावरी वाजली ज्ञानेश्वरी. टाळी वाजवा. नारायणाचे कैवारी झाली कृती जराजरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. पैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. हा भगवान बाबांच्या कार्याचा परिचय. गुरुजी मी कायम सांगत असतो, जसा हल्ली स्पर्धा परीक्षेत प्रश्न येतो 12वीच्या 10वीच्या, कुठं स्पर्धा परीक्षेला गेली प्रश्न येतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला कोणता किल्ला जिंकला? काय 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 तोरणा. गोड उत्तर दिला. छान, टाळी वाजून स्वागत. मी भगवान बाबांच्या पुण्यतिथीला एकदा ठाण्याला गेलो होतो आणि एका सरला विचारलं. त्यांना पॅकेज होतं महिन्याचं 2 लाख. किती? तुम्हाला टेन्शन आलं काय? 2 लाख पॅकेज महिन्याचं. सर म्हणलं, सर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला कोणता किल्ला जिंकला? तो आपण नव्हतो होतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा जर काय परिचय असेल तर त्यांनी पहिला कोणता किल्ला जिंकला? तोरणा किल्ला जिंकला. तसं काही दिवसांनी प्रश्न येईल, भगवान बाबांचा आवडता ग्रंथ कोणता? आणि त्यावेळेस राहील ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा परिचय आजही आदरणीय अण्णांच्या फोटोकडे जर पाहिलं तर त्यांच्या कार्याचा हाच परिचय होतात. अभंगाच्या भाषेतच जर बोलायचं म्हणलं तर या रे लहान तो, या रे लहान थोर, या रे लहान थोर. ताली वाजवा. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. त्याला दुसलायचं. हे करावा विचार, करावा विचार, न लगे चिंता
गावाचं भूषण आदरणीय आमचे दिनकर महाराज त्यांच्याकरता मी बोललो. त्यांच्या कार्याचं जर काय परिचय असेल तर यारे यारे लहान थोर बस. एखाद्याची 1000 रुपये वर्गणी असली तर ती घ्यायची. मला चांगला अनुभव. एखादा गरीब असला 500 जरी दिली मला चांगला अनुभव आहे, तरी ती घ्यायची. पण गावात माहिती करायचं नाही, कार्यक्रम चालू राहू द्यायचा. विठाला विठाला. प्रत्येक व्यक्तीचा परिचय हा त्यांच्या कार्याने असतो. आजही वामन भाऊ महाराजांच्या कार्याचा जर कोणी परिचय विचारला उत्तर हेच द्यावं लागेल. उग्र भाषे परी अंतरी माया नाही भेद भाया भावा कृपेची छाया. उग्र भाषा. जी माणसं रागीट असतात, अगदी जी कडक स्वभावाची असतात, ती माणसं मोकळ्या मनाची असतात. रागावताना आपल्याला वाटतं याला काही दयामय आहे का. जे लई माणसं गोड बोलत असतात का लय आतल्या गोठीचे असते. लक्षात ठेवा. उग्र भाषा वामन भाऊ महाराजांची उग्र भाषा. गुरुजी सांगतात आमची पण येळीच नात लग्न नाही तर 72च्या काळात त्या कालावधीत आमच्या येळीच्या महिला मंडळीने सप्ताह केला होता पांडुरंगाच्या मंदिरात. आता महिला मंडळीचा सप्ताह म्हणल्यावर त्या सप्ताहाचा अध्यक्ष कोण असन बरं. महिलाच ना. महिला. सप्ताह चालला 8 दिवस रामनाम. गोड उत्तर दिलं. 8 दिवस रामनामाचा सप्ताह चालला. वामन भाऊ महाराज काल्याच्या कीर्तनाला आहे. आता ही जुनी मंडळी अगदी कितीक वेळेस त्या सप्ताहाला तुमचे रावसाहेब पाटील, परत लाल फेट्यावाले तुमचे पिताश्री, परत आपले पखवाद वाजवणार कोण होते बोदेगावचे केशव काका, आमचे असणारी येळीचे नारायण खामकर, ही दिग्गज मंडळी. ते आमचे खामकर भाऊ सांगायचे आम्हाला. वामन भाऊचं असणारं काल्याचं कीर्तन. वामन भाऊ काल्याच्या कीर्तनाला आले. कीर्तन संपत आली नि ही अध्यक्ष आलीच बा पुढं. एका ताटात हार, फेटा, उपरणं, नारळ घेऊन आली. आणि वामन भाऊ महाराजांनी असं पाहिलं बरोबर तिला खवळे खाली डाचाकला खाली. आणि दुसरा शब्द वापरला बरं का. दुसरा एक शब्द वापरला. गुरुजी आपल्याला नाही वापरता यायचं तो. आता वामन भाऊ ज्या शब्दात बोलायचे, बंशी महाराज तांबी ज्या शब्दात बोलायचे, वैकुंठवासी नारायण महाराज तारकेश्वरगड ज्या शब्दात बोलायचे, त्या शब्दात आम्हा कीर्तनकाराला गणेश महाराज आपल्याला जर बोलायचं म्हणलं का गाडीत आंबे हळद पाणी ठेवणे. भाऊ तिला बोलली, काय बोलायचं ते बोलली. कुणीतरी वारकरी गेले, तो घेतलं ते परत भाऊला फेटा बांधला, हार घातला, कीर्तन संपला, आरती झाली. आणि नेमकं भाऊची जेवायची सोय कोणाकडं. नाना तिच्याकडं. भला मोठा तो वाडा. गेले वामन भाऊ महाराज तिथं जेवायला. भाऊ बरोबर टाळकरी. आता बाबा लोक बरोबर असतेच ना, बाकीच नाही सांगत मी, फक्त पाहिलं हे असतेच. टाळकरी, माळकरी, हौशे मी नाही म्हणणार. हे सगळे असतात. भाऊचं निम्म जेवण झालं आणि निम्म जेवण झाल्यावरती आलीच बाबा काहीतरी वाढायला. भाऊने पाहिलं, सांगितलं बाई असं. आता दिवा कशाचा. एक असणारी बत्ती. बाई मगाशी तुम्हीच होतात का म्हणले. भाऊ मीच होते. भाऊ काही नाही का बोलू. भाऊ माझ्याकडून चुकला. बाई माझ्याकडूनच चुकलं बरं का, मी तुम्हाला खवळलं एवढ्या माणसात. भाऊ खवाळा नका पण लय माणसात खवाळा बाया तुम्ही. परत तिला हसायला लावलं, तिला असणारं खुश केलं. उग्र भाषे अंतपरी माया. कशा करता मला सांगायचं. प्रत्येक व्यक्तीचा असणारा जो परिचय असतो त्यांच्या कार्यातून असतो. काय झालं असं अंतरवाली, बोदेगाव, दिवट, इथलं कोण नाही ना. बोदेगाव, दिवट, आदोळी इथलं कोण नाही ना. असं 4-5 गावं. आणि त्या 4-5 गावात एक बाई अशी प्रसिद्ध झाली होती. 4-5 गावात तिचं नाव होतं. आली की नाही गाज.
अशी प्रसिद्ध होती. मग कशाहून प्रसिद्ध असन गुरुजी? काकड्याहून प्रसिद्ध असन का? हां हां हां, काकडा बिकडा नाही. मग काही हरिपाठाहून का? हरिपाठाहूनही ती परिचय नाही. तिचा परिचय होतात फक्त कशाहून? भांडणं. भांडण. परिसर कटळून गेला होता, गाव कटळून गेलं होतं. बरं ती भांडतच अशी होती, जिला गुरुजी भांडण का तिला 8 दिवस दुखणं येत होतं. गाव कटळलं, काय करावं काय करावं काय करावं. शेवटी गावानं असा निर्णय घेतला. गावाने अशी मिटिंग घेतली. समाधान वाटलं अंतरवालीच्या बाबतीत. खूप येळेश्वर संस्थान, मी आहे तोपर्यंत पोरव तुमचं मी ऋणी राहीन. खूप मोलातोलाचा. फक्त तुमचा भाव हातात 50वा सप्ताह करावा आणि त्याच्यात आम्ही फक्त खत पाणी घालून ते भाव तुम्ही आमचा पडून दिला नाही. टाळी वाजून तुमचं तरुण पोराचं गावकऱ्याचं अभिनंदन, टाळी वाजून स्वागत. विठाला विठाला शेवटी निवेदन केलं. काय हिला भांडल्याशिवाय होत नाही ना, हिला भांडल्याशिवाय होत नाही ना. एक 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 तारीख वाटून देऊ म्हणजे 1 तारीख तिला, 2 तारीख तिला, 3 तारीख तिला, 4 तारीख तिला, 5 तारीख तिला, 6 तारीख मीच होतो ना वाटणं करायला. तारखी वाटून दिला. जिची 25 तारीख होती शेळके गुरुजी, तिला 21 तारखेलाच दुखणं आलं. जिची 25 तारीख होती का तिला 21 तारखेलाच दुखणं आलं. मुलाचं लग्न होऊन काही 8-15 दिवस झाले होते. किती? 8-15 दिवस. 8 आणि 15 काला झाल्यावर सांग. बरं का, 22-23 दिवस झाले होते. विचारलं सुनाने, विचारलं बाई आपली बाई झोपली नाही ना अजून? बाई काय काय नाही म्हणजे तुम्ही 2 दिवसापासून काही खात नाही, अशा प्रसन्न दिसत नाही, तुमचं काही दुखतं का काय, तुमचं कोणी मेलं का काय, काय झालं म्हणले? अगं पोरी तू आत्ता आली म्हणले नांदायला, अजून महिना नाही झाला म्हणले. तू आत्ता नांदायला आली. आज किती तारीख आहे? 21. म्हणले आजपासून 4 दिवसांनी ती आमकी आमकी भांड, ती भांडणारी मला येणारी म्हणली, म्हणून आजच दुखणं आलं. काळजी करू नका. आवाज स्पष्ट. काळजी करू नका म्हणले. तिच्याबरोबर मी भांडणारे म्हणले. मी भांडते. 25 तारखेला तुम्ही उठायचं, स्नान करायचं, पोहे करून ठेवते, पोहे खायचे, चहा घ्यायचा आणि झोपून राहायचं. तिच्याबरोबर मी भांडते म्हणले. अगं तुला भांडता येईन का? तू नवीन आहे, तुम्हाला माहीत नाही म्हणले. मी आता 22-23 दिवसापासून नांदायला आल्यापासून माझे माहेरचे लोक आत्ताशी शांत झाले. नाही कळलं का? तेव्हा तुम्ही काळजी करू नका. मी बरोबर भांडते म्हणते. 25 तारखेला सकाळीच म्हातारी उठली, आंघोळ केली, पोहे खाल्ले, चहा घेतलं आणि झोपून राहिली. 8 वाजत नाही तर ही आली. व काय कुठे ये तुझी सासू? ये बाई म्हणली. काही लागत असलं तर मला मागाण म्हणली. तुला काय येता येता काही डसलं का काय? मला काही उसणं मागाण म्हणले. उसणं विसणं मागत नाही म्हणले. मला उसणं लागत नाही. आज तुझ्या सासूबरोबर भांडायचा माझा नंबर आहे म्हणले. आता कळले म्हणले. म्हणजे तुम्ही भांडायला येणार, भांडणात माया सासूचे, म्हणजे माया नाही, माझ्याकडे नको बघून तू, माया सासूचे केस वाढणार. म्हणून तर काय माई सासू सकाळी बोदेगावला गेली चम्मन करायला. तीच काय चम्मन करून येते, मी जाते म्हणले. आणि जी तडा 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 तो कारखान्याच्या अलीकडेच थांबवलं. त्या बोदेगावला गेल्याच्या नंतर त्या वारीक मामाने पाहिलं, सांगितलं बाबा 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 आपली तर 5 तारीख झाली म्हणली, कुणी खडं आली? हे जास्ती बोल नकोच म्हणले. चम्मन कर. चम्मन केली ना आली व माग 9-9:30 वाजेपर्यंत. का काय कुठे येतोय सासू? ये बाय म्हणले आत्ता चम्मन करून आली म्हणले. हा म्हणले. परत बोदेगावला गेली, मारोड्याच्या दुकानातून शेंदूर आणायला. तिला असलाही शेंदूर आणता येतो का? जी तडा 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 तडा
मारोड्याने पाहिलं सांगितलं बाबू हा आपली तर 22 तारीख झाली म्हणले निकडं कुणीकडं आली आता गुरुजी हे मारोडी ब्राह्मण वाणी सोनार आणि सुतार ही माणसं हलक्या काळजाची कारण यांचा आहार सात्विक असतो बरं का यांचं लई तिखट खात नाही हां आपलं तिखट चटणी कर बिट्या अशी तोंडाला चवच नाही हां यांचा सात्विक आहार म्हणून यांचा राग नसतो यांना असं नाही राग यांना गिळतो येतो आणि आपल्याला काय म्हणली आजही तुम्ही पहा मारोडी ब्राह्मण वृंद यांनी जरी एखाद्याला खवळले खवळून गुरुजी किती खवळतील आमचे तेवढे पैसे द्या ना आणि आपलं खवळणं काय म्हणलं पैसे नाही देत होतो आता मारोडी ब्राह्मण सोनार यांचा बायकोला जरी हाणायचं म्हणलं तर किती आणि आपलं लग्न झालं प्रॅक्टिस चालली का मग हां या असं हाणलं तर जमणार नाही फक्त तू हाण बरं फक्त तू हाण बरं हां बिचारे मारोडी घाबरलं शेंदूर दे म्हणले बरोबर शेंदूर देऊन टाकला ती आली माग डोक्याला शेंदूर लावला काय काय कुठे येतो ही सासू लईच घाबरली बाय म्हणले तुम्हाला शेतात जाऊन विहिरीत लपली बनली जी तडा 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 लई लांब शेत नाही ना हे 2-3 परस विहिरीला पाणी असं डोकून पाहिलं असं 3दा डोकून बघायचे तिला डोकून पाहिल्याबरोबर काय दिसलं तिची सावली आणि मग ती काय म्हणते भामटे चमन काय केलीस हा शेंदूर काय लावलास तो हा बेत पाहते जी उडी टाकली अजून नाही आली हा तिच्या कार्याचा परिचय जगद्गुरु तुकोबराय यास अभंगात ज्या संतांच्या कार्याचा परिचय देतात मुळातच ते संत तुमच्या आमच्या करता कुठून आले वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया टाळी वाजवा माझं बसलेले झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग भूती दाता भागते तुकोबराय या असणाऱ्या अभंगाच्या संतांच्या कार्याचा परिचय देतात मुळातच ते संत तुमच्या आमच्या करता कुठून आले आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाशी बोलिले ते ऋषी साच भावे वरतया संतांचे ज्ञानोबराय असो तुकोबराय असो भक्तराज बाबा असो भगवान बाबा असो वामन भाऊ महाराज असो गुरुवरे भीमसिंग बाबा असो गुरुवरे अण्णा असो ही असणारी माणसं तुमच्या आमच्या करता वैकुंठातून आलेली असतात काही काम घेऊन आलेली असतात म्हणून असे काम घेऊन येणारे वैकुंठात येणारे हे महापुरुष हे संत या संतांच्या कार्याचा परिचय देतात तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत
तुम्ही संत